गेले 2-3 वर्ष झाली ही वस्तू मला स्पेशली हिवाळ्यासाठी मागवायची होती, पण दिवस मात्र कधीच उगवला नाही. पण आज मस्त ही वस्तू मला रिसीव्ह झाली होती. तुम्हाला ओपन करून दाखवते, पण त्याआधी ना आज मस्त असा गाजर मुळ्याच्या लोणच्याचा बेत होता. तर हे लोणचं स्पेशली उत्तराखंडात बनवलं जातं. आपल्याकडे तसं तर मला वाटते नुसतं गाजराचं लोणचं बनवलं जातं किंवा त्यात भाज्या इन्व्हॉल्व केल्या जातात. पण इकडे स्पेशली गाजर, मुळा, त्याचबरोबर हिरवी मिरची आणि अद्रक घालून हे लोणचं बनवलं जातं. खायला अगदी टेस्टी लागतं. इव्हन कुठल्याही शॉपमध्ये देखील तुम्हाला छोले कुलचे किंवा छोले भटोरेसोबत हे लोणचं मिळून जाईल. तर इथे पहिले लोणच्याची प्रिपरेशन करून घेतली. त्यानंतर थोडंसं तेल गरम करून घेतलं. थंड झालं की त्यामध्ये मी मसाले घालून घेते. फक्त मी मिरची पावडर आणि हळद घातलेली आहे. तर हे लोणचं ना जास्त काळ टिकत नाही, पण खायला अगदी टेस्टी लागतं. तर जो मसाला मी भाजून घेतला होता तो देखील मिक्सरमधून काढून घेतला. त्याचबरोबर इथे लिंबू न घालता मी व्हिनेगर घातलेला आहे. व्हिनेगरने या लोणच्याला अगदी टेस्ट मस्त येते. तुम्ही कधी ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करा. तर अगदी थोडक्यात ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. पण उद्या लाँग व्हिडिओ येणार आहे हिवाळ्यात उपयोगी पडणाऱ्या टिप्स. त्यामध्ये मी क्लिअर ही रेसिपी दाखवली आहे. तसं तर हे प्रोडक्ट आल्याच मला ओपन करायचं होतं, पण व्हिडिओ बनवण्याच्या चक्करमध्ये राहून गेलं. आणि हे आहे लिंट रिमूव्हर. जसं आपले स्वेटर्स असतात किंवा बरेचदा ब्लँकेट्स असतात ना, त्याचे बुरे निघतात. इव्हन आपले कुठलेही कपडे जर व्यवस्थित क्वालिटी नसेल तर त्याची बुरे निघतात. मग ते कपडे भलेही नवीन असेल पण दिसायला जुने दिसतात. तर ते रिमूव्ह करण्यासाठी या लिंट रिमूव्हरचा खूप चांगला उपयोग होतो. अगदी खूप चांगल्या प्रकारे जे बुरे असतात ते निघून जातात. तर त्याचा उपयोग मी तुम्हाला लाँग व्हिडिओमध्ये शेअर करणार, नाहीतर एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये कसं रिमूव्ह करायचं ते दाखवणार. व दुसरं प्रोडक्ट आहे हे सिंकसाठी उपयोगी पडणारे नळ. तर हे देखील मागवलं आहे आणि दोन्हींची क्वालिटी मस्त अशी रिसीव्ह झालेली आहे. गेले 2-3 वर्ष झाली ही वस्तू मला स्पेशली हिवाळ्यासाठी मागवायची होती, पण दिवस मात्र कधीच उगवला नाही. पण आज मस्त ही वस्तू मला रिसीव्ह झाली होती. तुम्हाला ओपन करून दाखवते, पण त्याआधी ना आज मस्त असा गाजर मुळ्याच्या लोणच्याचा बेत होता. तर हे लोणचं स्पेशली उत्तराखंडात बनवलं जातं. आपल्याकडे तसं तर मला वाटते नुसतं गाजराचं लोणचं बनवलं जातं किंवा त्यात भाज्या इन्व्हॉल्व केल्या जातात. पण इकडे स्पेशली गाजर, मुळा, त्याचबरोबर हिरवी मिरची आणि अद्रक घालून हे लोणचं बनवलं जातं. खायला अगदी टेस्टी लागतं. इव्हन कुठल्याही शॉपमध्ये देखील तुम्हाला छोले कुलचे किंवा छोले भटोरेसोबत हे लोणचं मिळून जाईल. तर इथे पहिले लोणच्याची प्रिपरेशन करून घेतली. त्यानंतर थोडंसं तेल गरम करून घेतलं. थंड झालं की त्यामध्ये मी मसाले घालून घेते. फक्त मी मिरची पावडर आणि हळद घातलेली आहे. तर हे लोणचं ना जास्त काळ टिकत नाही, पण खायला अगदी टेस्टी लागतं. तर जो मसाला मी भाजून घेतला होता तो देखील मिक्सरमधून काढून घेतला. त्याचबरोबर इथे लिंबू न घालता मी व्हिनेगर घातलेला आहे. व्हिनेगरने या लोणच्याला अगदी टेस्ट मस्त येते. तुम्ही कधी ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करा. तर अगदी थोडक्यात ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. पण उद्या लाँग व्हिडिओ येणार आहे हिवाळ्यात उपयोगी पडणाऱ्या टिप्स. त्यामध्ये मी क्लिअर ही रेसिपी दाखवली आहे. तसं तर हे प्रोडक्ट आल्याच मला ओपन करायचं होतं, पण व्हिडिओ बनवण्याच्या चक्करमध्ये राहून गेलं. आणि हे आहे लिंट रिमूव्हर. जसं आपले स्वेटर्स असतात किंवा बरेचदा ब्लँकेट्स असतात ना, त्याचे बुरे निघतात. इव्हन आपले कुठलेही कपडे जर व्यवस्थित क्वालिटी